मित्रांनो नमस्कार. दिग्विजय चव्हाण आराध्या क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये. सुरुवातीलाच आपण एक वाघ बघू शकतो. हे जे उद्यान आहे ते भायखळा स्टेशन पासून अगदी जवळ आहे. या उद्यानाचं जे उद्घाटन आहे ते लेडी कॅथरीन फ्रेर यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 1862 साली झालं होतं. म्हणजेच हे उद्यान 150 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. याच उद्यानामध्ये तुम्ही वेगवेगळे प्राणी सुद्धा पाहू शकता. चार जणांचं कुटुंब असेल तर पती पत्नी आणि 2 मुलांसाठी 100 रुपयांचं तिकीट काढता येतं. तसंच एका प्रौढ व्यक्तीसाठी 50 रुपये तर 12 वर्षाखालील मुलांसाठी 25 रुपये असा तिकीट दर आहे. परदेशी प्रौढ व्यक्तींसाठी 400 रुपये तर परदेशी मुलांसाठी 200 रुपये इतका तिकीट दर या ठिकाणी आकारण्यात येतो. दर बुधवारी हे गार्डन बंद असतं. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत या राणीच्या बागेला भेट देता येते. मित्रांनो या गार्डनमध्ये अनेक प्रकारचे पक्षी आहेत. त्याचबरोबर तुम्ही पोपटांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी बघू शकता. हिरव्या रंगाचा पोपट, त्याचबरोबर राखाडी रंगाचा पोपट आणि काही सफेद रंगाचे पोपट सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पक्ष्यांप्रमाणेच तुम्ही कासवांच्या सुद्धा अनेक प्रजाती या ठिकाणी बघू शकता. विविध प्रकारचे कासव या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि हा कासव अतिशय संथ पद्धतीने पाण्यामध्ये विहार करताना तुम्ही बघू शकता. याच उद्यानामध्ये एक भली मोठी सुसर सुद्धा पाण्याखाली पोहत असताना तुम्ही बघू शकता. ही सुसर जवळपास 10 ते 15 फूट एवढी लांब असावी आणि ही सुसर पाण्याच्या बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीने विहार करताना दिसते आहे. याच राणीच्या बागेमध्ये पक्ष्यांसाठी अभयारण्य सुद्धा बनवण्यात आलेलं आहे आणि इथे सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती बघू शकता. मित्रांनो हा या उद्यानातील सगळ्यात शेवटचा स्पॉट आहे. दर शुक्रवारी 12 वर्षाखालील मुलांना या उद्यानामध्ये मोफत प्रवेश मिळतो. तुम्हाला जर उद्यानात यायचं असेल तर तुम्ही मेटलची वॉटर बॉटल घेऊन या, कारण प्लास्टिकच्या बॉटल्सना आतमध्ये नेण्याची परवानगी नाही. तुम्ही जर प्लास्टिकची बॉटल घेऊन गेलात तर सुरक्षा रक्षक त्या बॉटल काढून घेतात. इथे वॉशरूमची सुद्धा चांगली सुविधा उपलब्ध आहे. बाहेर पडल्यानंतर तुम्ही डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम या म्युझियमला सुद्धा भेट देऊ शकता. मित्रांनो मला खात्री आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवराय.